दानवेंच्या निलंबनाचा कालावधी आता 3 दिवस इतका करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। गोविंदकडून आणखी माहिती जाणून घेऊया। गोविंद, काय नेमकी अपडेट येत आहेत? दानवेंच्या निलंबनाचा कालावधी 3 दिवस आता करण्यात आला, जो आधी 5 दिवस होता। नक्कीच 2 तारखेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निलंबनाचा जो ठराव आहे तो संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटलांनी मांडलेला होता आणि त्यावर या ठिकाणी ठराव जो पास करण्यात आला त्यावेळेला 5 दिवसात विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन करण्यात आलं होतं। त्यानंतर सगळ्या विरोधी पक्षांनी या सर्वांवर बहिष्कार टाकत सत्याग केला होता आणि निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती। त्यावर सर्व सभापतींच्या दालनामध्ये 2 ते 3 वेळा बैठका पार त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी माफीनाम्याचं पत्र दिल्यानंतर हा ठराव करण्यात आलेला आहे की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसासाठी केलेलं निलंबन हे 3 दिवसासाठी करण्यात यावं। त्यामुळे उद्यापासून विरोधी पक्षनेते आपल्याला विधान परिषदेच्या सभागृहात पाहायला मिळतील। धन्यवाद गोविंद, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।